नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण कसं असेल नववर्ष 2025 या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी यांचं स्वागत करूया आपल्या कार्यक्रमामध्ये. सर, सगळ्यात आधी आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला त्यांच्याविषयी थोडक्यात सांगते. आचार्य सुनील कुमारजी यांची ओळख करून आपण आधी थोडक्यात घेऊया. सुनील कुमार गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबई तसंच देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा आणि इंदोर तसंच महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची सेंटर सुद्धा आहे. आपल्याला सुद्धा आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन तुम्ही करून घेऊ शकता. लगेचच आजच्या आपल्या विषयाला आणि सरांची चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, खरं तर आजचा आपला खूप महत्वाचा विषय आहे की कसं असेल नववर्ष 2025. सगळ्यांनाच उत्सुकता असेल की येणारं वर्ष आपल्यासाठी फलदायी ठरणार आहे की नाही. सगळ्यात पहिला प्रश्न की नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी काय उपाय करावेत जेणेकरून प्रत्येकालाच वाटतं की आपलं संपूर्ण वर्ष छान जावं. काय वाटतं, काय सांगता येईल? सगळ्यात आधी तुम्हाला 2025 ची खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. 2025 जर तुम्ही पाहिलं तर टोटल 9 नंबर म्हणजे 9 पूर्णांक आहे आणि दुसरं ज्योतिषशास्त्रानुसार 9 नंबर मंगलचा नंबर आहे. म्हणजे जिथं मंगल कारक ग्रह आहे तिकडे अमंगल होऊ शकत नाही. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा. ज्या वर्षामध्ये मंगल योग कारक ग्रह आहे तिकडं सगळं काही मंगलच मंगल होणार. तर मनात कधी संशय तुम्ही ठेवू नका की या वर्षी काही तुमच्यासोबत वाईट होणार आहे का. हा, तुम्ही उपाय करू शकतात. खूप चांगले चांगले उपाय असतात की तुमच्या पूर्ण वर्ष, त्याला आपण वर्षफल म्हणताय, की जर तुम्ही चांगलं काही महा उपाय आणि जागृत उपाय जरी केला ना तर तुमच्या 2025 खूप चांगलं जाणार आहे. तर तुम्हाला 2025 जे सर्वप्रथम जे दिवस आहे तो बुधवारी पडतो. बुधवार आणि आपण असं म्हणताय सगळ्यात शुद्ध वार. बुधवारी 1 जानेवारी 2025 म्हणजे खूप मोठा महायोग आहे. त्या दिवशी तुम्ही एक काम करा, जेवढे लोक आहेत घरात तेवढे लोक तुम्ही मंदिरात, जे तुमच्या देवघर आहेत ना, देवघरात तुम्ही समोर बसवा आणि देवघरात समोर बसून तुम्हाला 21 वेळ एक लाल आसन तुम्हाला हे करायचे आणि समोर देवघरात समोर तुम्हाला दिवा लावायचा आणि दिवा पण 11 दिवा लावा तुम्ही. कसं काय, तुम्ही जर पाहिला तर 1 जानेवारी 2025 म्हणजे संख्या 11 आणि 2025 जर पाहिला तर संख्या 9. 11 दिवा लावायचे तुम्हाला शुद्ध गायचे तुपाचे आणि 21 वेळ तुम्हाला एक रामायणची सुंदर चौपाई तुम्हाला म्हणायच्या. मंगल भवन अमंगलहारी द्रवहुसु दशरथ अजिर बिहारी दीन दयाल विरद संभारी हरहु नाथ मम संकट भारी. हा तुम्हाला 21 वेळ म्हणजे जेवढे लोक कुटुंबातील आपले आहेत ते कुटुंबाचे सगळे लोकांना हा चौपाई म्हणायचा आणि तुमच्या पूर्ण वर्ष 2025 खूप चांगला जाणार आहे. नक्कीच. तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटलं की काय काय उपाय सुरुवातीच्याच दिवशी करणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे जसं आता तुम्ही म्हणालात की 2025 म्हणजे 9 अशी बेरीज येते, तर या 9 नंबरचा लोकांवर किती परिणाम होणार आहे, काय लोकांना ह्याच्यातनं भाग्य मिळणार आहे, काय सांगता येईल तुम्हाला? खूप चांगला प्रश्न केलाय तुम्ही. मंगल म्हणजे प्रॉपर्टी, मंगल म्हणजे त्वचारोग, मंगल म्हणजे नेत्ररोग, मंगल म्हणजे तुम्हाला जेवढं काही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत अमंगल होता ना ते ह्या वर्षी तुम्हाला सगळं काही मंगल होणार आहे. पण तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. ज्या लोकांची कुंडलीमध्ये मंगल पहिल्यापासून योगकारक आहे त्यांना काही घाबरायची गरज नाही. पण ज्या लोकांची कुंडलीमध्ये मंगल मार्केश आहे, मारक स्थानमध्ये बसलेला आहे, त्या लोकांना थोडेफार उपाय करायचे. दुसरं, ज्या लोकांच्या मंगल क्रूर यानी की क्रूर स्थितीमध्ये आहे
त्या लोकांना पण थोडेसे उपाय करायचे. उपाय काय, तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला हनुमान मंदिरमध्ये जाऊन तुम्ही सिंदूरचा चोला चढवा आणि सिंदूरचा चोला चढवल्यानंतर तुम्ही एक दिवा पण लावा चमेलीचे तेलचा. आणि एक मोठा उपाय मी तुम्हाला सांगतो, हा महा उपाय आहे. जर तुम्ही केला तर पूर्ण वर्ष तुमच्यात खूप चांगलं जाणार आहे. दिवामध्ये तुम्ही 2 लवंग, आपली जे काही मनोकामना आहेत ते मनोकामना पडून तुम्ही त्याच्यामध्ये टाका. आणि दुसरा जे तुम्ही प्रश्न केला कसं जाणार आहे, तर 9 नंबर मंगलचा आहे. म्हणजे जर तुमच्या काही प्रॉपर्टीमध्ये विवाद होता तो विवाद राहणार नाही. नंबर 2, जर तुमचे 2 भाऊ आणि त्यांचे जर काही भांडणं झाले आणि भांडणामुळे ते एकमेकाशी बोलत नाही आणि त्यांना काही प्रॉब्लेम आहे एकमेकाशी, ते तुमचे संबंधमध्ये पण सुधार होणार आहे. नंबर 3, जर तुम्हाला नेत्ररोग, त्वचा रोग, तुमच्या ब्लड प्रेशर वगैरे हे जेवढी काही आजार आहे ना, या आजारांवर जर तुम्ही थोडासा उपचार केला तर तुमच्या पूर्ण 2025 तुम्हाला आरोग्य देणार आहे, तुम्हाला यश देणार आहे आणि प्रॉपर्टीमध्ये जे काही विवाद होते ते विवाद पण तुमचे सुटणार आहे. गुरुजी, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की 2025 हे वर्ष कसं सगळ्यांसाठी लाभदायी आहे, त्यानंतर कोणता रंग वापरायला पाहिजे जास्तीत जास्त, या सगळ्या विषयावर आपण आता चर्चा करत असतानाच प्रेक्षकांचे प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. पहिला प्रश्न सुनीलजी यांचा येतोय. सुनीलजी, विचारा, आपलं काय म्हणणं आहे? गुरुजी ऐकतायत, बोला. नमस्कार गुरुजी, मी सुनील बोलतोय. नमस्कार. बीड वरून. माझा प्रश्न आहे की लग्न जमत नाही, काही पैसा वगैरे नीट येत नाहीये, घरामध्ये खूप त्रास आहे. जन्मतारीख सांगा बेटा, तुमची जन्मतारीख काय? 3/4/2001. अच्छा. आणि जन्मवेळ? सकाळी 11 वाजता. सकाळी 11 वाजता. आणि जन्म ठिकाण काय बेटा? बीड मध्ये. बीड. ठीक आहे. तुम्ही जे प्रश्न मांडला, तुमच्या लग्न जमत नाही, ते एकदम बरोबर आहे. आतापर्यंत कमी ते कमी 14-15 ठिकाणी तुमच्या बोलणं झालं, स्थळ आले, पण आतापर्यंत लग्न जमलेला नाहीये. दुसरा मी तुम्हाला एक सांगतो की 2007 पासून घरी पितृदोष खूप मोठा आहे. तर मला एक सांगा, 2007 मध्ये काही आपल्या घरी म्हणजे कुणाची मृत्यू वगैरे झालेली होती का? हो, झाली आहे. झाली आहे ना? कुणाची? वडिलांची. वडिलांची 2007 मध्ये झाली? हो हो. आणि नंबर 2, 4 भाऊ आणि 4 बहीण अशा आहे ना परिवार, कुटुंबामध्ये? हो हो गुरुजी. त्यांना पण त्रास होणार आहे. त्यांना पण त्रास होणार आहे. म्हणजे तुम्हाला पण त्रास होतो तसं त्यांना पण त्रास होणार आहे. जोपर्यंत हा पितृदोष, म्हणजे 2007 मध्ये वडील गेले तेव्हापासून जे पितृदोष तुम्हाला लागला, तर तुम्ही जे सगळेजण आहे, जे 4 भाऊ 4 बहीण, ते तुम्ही सगळ्यांना त्रास आहे. आणि पैसे पण बचत नाही, घरी खूप अशांतता आहेत, खूप कलेश, भांडणं, हे सगळं चालू राहतं ना. हो. आणि दुसरा मी तुम्हाला एक सांगू का, जे तुम्ही 4 भाऊ आहे ना, तर हा 2025 म्हणजे जे 9 नंबर जे पूर्णांक ज्याबद्दल मी सांगतोय, तर तुम्हाला जर तुमच्यामध्ये जे 4 भाऊंमध्ये जर काही भांडणं, क्लेश वगैरे जर झालं ना, हा पण तुमच्यासाठी चांगला नाही आहे. कसं काय की त्या मंगलमुळे भाऊ ते तुम्हाला सोबत राहायच्या, एकत्र राहायच्या, आणि जे प्रॉब्लेम आलेली आहे तुमच्या पूर्ण कुटुंबावर, तो पितृदोषमुळे आलेली आहे. तर त्याचा उपाय मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही नक्की करा. काय करायचं की दर अमावस्येला पिंपलाच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला एक नारळ घ्या आणि तुमच्या पितरांच्या नामस्मरण करा. आणि तुमची जे काही प्रॉब्लेम, जे काही मनोरथ आहे, जे काही तुम्हाला त्रास होतोय, ते त्रास तुम्ही मनोरथ रूपेण तुम्ही म्हणा आणि तो नारळ तुम्हाला ठेवायचे पिंपलाच्या झाडाखाली. नंबर 2, एक दिवा पण लावायचे तुम्हाला. आणि दिवा जे लावला ना, तर दिवा लावताना तुम्हाला एक लक्ष ठेवायचं की तुम्हाला दिवाचं ते तोंड आहे ना, ते दक्षिण दिशाकडे करायचं आणि दिवा तेलचा असला पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही हा उपाय लगातार तुम्ही 11 अमावस्याला करा. तुमचं काम तर होऊन जाणार आहे, आधी होऊन जाणार आहे, पण तुम्ही हा उपाय पूर्ण 11 अमावस्याला तुम्हाला ते करावंच लागेल. ठीक आहे. हे उपाय करा, पैसे पण येणार, पैसे सेव्ह पण होणार, आणि तुमचं जे लग्न नाही झाला ते तुमचं लग्न पण नक्की होणार आहे. ठीक आहे. आशीर्वाद. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. ज्या पद्धतीने आता सुनीलजी यांनी प्रश्न विचारला की पैसे टिकत नाहीये, लग्न जमत नाहीये, असे बरेचसे प्रश्न लोकांना नक्कीच नेहमी पडलेले असतील. मात्र बरीच लोक गुरुजी असं सुद्धा म्हणतायत की येणारं हे जे 2025 वर्ष आहे ते सगळ्यांसाठी फारसं लाभदायी ठरणार नाहीये. यामध्ये कितपत तथ्य, या बाबतीत काय सांगतात?
माझी शुभेच्छा आहे सगळ्यांना की तुमच्यासाठी 2025 खूप लाभदायक हो. या तथ्याबद्दल मी फक्त एवढं सांगतो, 2025 हा 9 नंबर मंगलचा नंबर आहे. अमंगल कधी होऊ शकत नाही, शक्यच नाही आहे. हा 2025 म्हणजे जे 9 नंबर ते मंगल जर कुंडलीमध्ये मार्केश आहे किंवा अष्टम किंवा षष्ठम स्थानमध्ये जर बसलेला आहे तर थोडीफार प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला, पण तो कुंडलीवर निर्भर करतोय. पण जर पूर्ण रूपेण मी सांगितला, एक सार्वजनिक रूपेण जर सांगितला तर हा वर्ष मंगलाचा आहे. अमंगल होणं एकदम शक्य नाहीये, मंगळच होणार. नक्कीच, ज्याप्रमाणे गुरुजी तुम्ही सांगताय की हे येणारं वर्ष हे सगळ्यांना मंगलमयी ठरणार आहे, मंगलदायी ठरणार आहे, त्याचप्रमाणे नव्या वर्षात मुलं जन्माला येणार, तर नव्या वर्षात जन्माला येणाऱ्या मुलांसाठी हे 2025चं वर्ष काय खासियत घेऊन येणार आहे किंवा काय खास असणार आहे त्या मुलांसाठी? सगळ्यात आधी तुमच्या घरी मूल बाळाचा जन्म झाला हा तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. हा खूप एक मंगल कृत्य आहे. तर त्या जे मूल जन्म घेऊन आले तर तुम्ही एकदम असं समजा की हा आपल्या घरी जे मंगल आलेलं आहे, तर आजपासून सगळं काही मंगल होणार आहे. आणि दुसरा विषय असा आहे, जर जे मंगलमुळे तुम्हाला असं वाटतं की बाबा ते मंगल दोष जसं आपण म्हणतात ना, कुंडलीमध्ये जर मंगल दोष असला तर आपल्याला खूप त्रास होतो, तसं काही नाही आहे. हा मंगलच्या वर्ष आहे 2025 जे वर्ष, या वर्षात जेवढे मूल बाल जे काही आले जन्म घेऊन त्यांच्यासाठी पण हा वर्ष खूप लकी राहणार आहे आणि तुमच्यासाठी पण खूप लकी राहणार आहे. नक्कीच, जसं आपण सतत म्हणतोय की 2025 हे वर्ष लकी राहणार आहे, आता हे सरतं 2024चं वर्ष आहे, येणारं 2025चं वर्ष आपल्याला लाभदायी तर ठरणार आहे. मात्र या दोन्हीच्या पिरियडमध्ये नेमकं काय असं केलं पाहिजे लोकांनी की जेणेकरून 2025चं जे पूर्ण वर्ष आहे ते त्यांना खूप छान जाईल, पैशासाठी छान जाईल, संपत्ती टिकून राहील, यश मिळेल, धनसंपत्ती भरपूर मिळेल, काय नेमकं केलं पाहिजे? त्यासाठी तुम्ही खूप चांगले उपाय करू शकतात. 2025 1 जानेवारीला बुधवारी, त्या दिवशी जे सगळेजण घरचे जे लोक आहेत, कुटुंबाचे जेवढे लोक आहेत ते सगळे लोक तुम्ही लाल रंग घाला. आणि दुसरं, तुम्हाला त्या दिवशी जे काही करायचं ते 9 आणि 11 हे 2 संख्यामध्ये करा. म्हणजे तुम्ही जेवढे लोक आहेत तुम्ही सगळे लोक दक्षिणमुखी हनुमानजीचे मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला तिकडे 11 दिवा लावायचे आणि चमेलीचे तेलचे. आणि नंबर 2, 9 लौंगची माल हे तुम्हाला बनवायचे आणि हनुमानजीला घालायचे. आणि तिकडे 11 नारियल पण ठेवा तुम्ही. हा उपाय जर पूर्ण कुटुंबाचे लोक जे आहेत जर यांनी केला एकत्र जाऊन, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी तुम्हाला जे काही त्रास आहे, तुम्हाला शारीरिक त्रास आहे, तुम्हाला मानसिक त्रास आहे, तुम्हाला आर्थिक त्रास आहे, आणि विशेषतः हा वर्ष जर तुमची प्रॉपर्टी किंवा जर तुम्हाला घरची खरेदी करायची आहे त्यासाठी खूप चांगला वर्ष आहे. आणि तुम्ही हा उपाय जर केला ना, तुम्हाला संपत्ती पण भेटणार, माँ लक्ष्मीची कृपा पण तुमच्यावर होणार आहे. आणि नंबर 3, जर तुम्हाला काही प्रकृती तुमच्या काही स्वास्थ्य वगैरे जर अडचणीमध्ये आहे ते त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळणार 100%. नक्कीच गुरुजी, मला वाटतं या येणाऱ्या 2025 विषयी आपल्याला अजून बरेच प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गुरुकिल्ली यशाची. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गुरुजी, जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण म्हणत होतो की 2025 हे वर्ष संपत्ती असेल किंवा येणारी जन्माला मुलं असतील या सगळ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे. अशीच आपली चर्चा ऐकून आपल्याला पुढचा एक प्रश्न येतोय. संगीता आपल्याशी बोलतायत, नेमकं त्यांचं काय म्हणणं ऐकूया. बोला संगीता. मी संगीता बोलते. बेटा जन्म तारीख सांगा तुमची संगीता. माझी जन्म तारीख 28/6/84. आणि जन्म वेळ काय? 10:30. मला एवढं काही माहिती नाही. 10:30. ठीक आहे. आणि जन्म ठिकाण? उस्मानाबाद. संगीता, तुम्ही खूप मानसिक त्रास म्हणजे मानसिक टेन्शन खूप आहे तुम्हाला. आणि मला एक सांगा, तुमचे काही पैसे किंवा काही प्रॉपर्टी वगैरे गुंतलेली आहे? म्हणजे जर पैसे तुमचे आहे कुणावर तो पैसे देत नाही,
म्हणजे कमी ते कमी 10 वर्षापेक्षा अजून जास्त वर्ष झाले की तुम्ही खूप मानसिक त्रासमध्ये आहे. ही खरी गोष्ट आहे का? हो हो खरी गोष्ट आहे. हो. ते प्रॉपर्टी अडकलेली आहे की पैसे अडकलेले आपले? पैसे अडकलेले आहे. तर मी तुम्हाला एक चांगला उपाय सांगतो आणि हा वर्ष मंगलचा वर्ष आहे. म्हणजे तुम्ही 10-15 वर्षापासून तुम्ही इतके परेशान आहे की तुमचे पैसे तुम्हाला भेटत नाही. तर यासाठी तुम्ही एक उपाय नक्की ऐका आणि ते उपाय नक्की करा. तुम्हाला दर मंगळवारी जे लाल मसूड राहते ना, लाल मसूड तुम्हाला दान करायचे. म्हणजे मसूरची दाल, तूर दाल म्हणतात त्याला. डाळ काय म्हणतात? लाल मसूरची डाळ. हो, दर मंगळवारी. ठीक आहे. आणि 10 मंगळवार तुम्हाला हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला चोला पण चढवायचे. तुम्ही काय करा, तुम्ही कुणाला सांगा की जे तुमची मदत करतील, तुम्ही त्यांना सांगा की बाबा आम्हाला 10 मंगळवार आपल्याला हे सिंदूरचा चोला चढवायचा. कोणताही दक्षिणमुखी हनुमानजीच्या मंदिरमध्ये जर केला तर अजून जास्त चांगलं होणार तुमच्यासोबत. ठीक आहे. आणि मानसिक त्रास तुम्ही घेऊ नका. कसं काय, जास्त जर तुम्ही असा विचार केला की तो पैसे देत नाही तर पैसे येणार नाही, पण जर तुम्ही सकारात्मक सोच तुम्ही ठेवली तुमचे पैसे नक्की तुम्हाला मिळणार. संगीताजींनी सुद्धा आता छान प्रश्न विचारले की त्यांना खूप आर्थिक अडचणी आहेत, मानसिक ताणात आहेत त्या. असाच धरून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंतच्या वर्षात आपण पाहिले की ताणतणाव खूप वाढलेले आहेत लोकांचे. आर्थिक नुकसान बरंच झालेलं आहे. मधले जी 2 वर्ष गेली आपली कोविडची, त्या काळात बऱ्याच जणांचं, सगळ्यांचंच म्हणू शकतो आपण, आर्थिक नुकसान झालेलं आहे. या सगळ्याची भरपाई करण्यासाठीच हे 2025 वर्ष मंगलमय ठरणार आहे का? काय सांगाल तुम्ही? आतापर्यंत जे काही झालं पण ते आपल्याला त्याची पूर्तता आपल्याला करावाच लागेल. आणि जे काही तुमचा व्यवसाय, तुमचा काम जे गेला म्हणजे कोविड कालामध्ये जे तुम्ही आता प्रश्न केला, मी तुम्हाला एवढं सांगणार आहे त्याची भरपाई 100% 2025 मध्ये तुम्ही करू शकतात. फक्त जे आता संगीता यांचा प्रश्न जे होता की यांना खूप मानसिक त्रास होता, जेव्हा आपण जास्त मानसिक प्रेशर घेता आणि जे एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जे विषय आहे, म्हणजे आपण जास्त काही अतीत बद्दल आणि जे तुमच्यासोबत झालेलं आहे, जे काही वाईट झालं त्याच्याबद्दल जर जास्त आपण विचार करताय तर ती एनर्जी तुम्हाला परत तुमच्या समोर येते. म्हणून तुम्हाला एक नक्की लक्षात ठेवायचे की तुम्हाला कोणताही विषयाबद्दल नेगेटिव्ह विचार मनात ठेवायचा नाही. जर तुम्ही सकारात्मक विचार ठेवले 100% तुमच्या जे काही व्यापार, नोकरी जे काही आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 100% यश भेटणार आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे गुरुजी 2025 या वर्षात जर एखाद्याला कार खरेदी करायची असेल, घराची खरेदी करायची असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खरेद्या जर करायच्या असतील तर ते करू शकतात का? आणि ते वर्ष खरेदी करणाऱ्यांसाठी लाभदायक ठरू शकतं का? किंवा त्यासाठीचे काही उपाय तुम्ही सांगू शकता का की घेण्याआधी किंवा घेतल्यानंतर काय उपाय करणं आवश्यक आहे? माझ्या म्हणणं तर असं आहे की तुम्ही काम करा, 1 जानेवारीला तुम्ही खरेदी करा. कसं काय, त्या दिवशी बुधवार पण आहेत आणि 2025 ची सुरुवात आहे. पण हे सगळ्यांसाठी शक्य नाही आहे. पण जे तुम्ही आता प्रश्न केला 2025 मध्ये जर वाहन खरेदी करायचे 100% करा तुम्ही. जर तुम्हाला प्रॉपर्टी, तर प्रॉपर्टी बद्दल मी आधीच सांगितलं की जर हा मंगल जे आहेत ना, मंगल भूमीचा पुत्र आहे, मंगल भूमीचा पुत्र आहे. म्हणून तुम्हाला जर प्रॉपर्टी खरेदी करायची आहे तर या वर्षापेक्षा मला वाटत नाही की कोणताही वर्ष तुमच्यासाठी चांगला आहे. म्हणून तुम्ही प्रॉपर्टी खरेदी नक्की करा. आणि जर तुमचा विषय आणि विचार थोडे इकडे तिकडे असं झाले, तुम्ही एकदम स्थिर मनाने तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करा. त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला 100% यश पण भेटणार. आणि जे वाहन लक्ष्मी, ज्या वाहन लक्ष्मी बद्दल तुम्ही विचारला, वाहन लक्ष्मी जे तुम्ही खरेदी करणार आहे तो पण तुम्ही नक्की खरेदी करा. कसं काय, बुधवार जे आहे म्हणजे बुध जे कारक आहे ना, ते वाहनचा कारक ग्रह आहे. 100% तुम्ही वाहन खरेदी करू शकता. अजून तुम्हाला जे काही तुमच्या यशासाठी, कीर्तीसाठी जे काही खरेदी करायचं आहे त्यासाठी हा 2025 100% खूप यशवान ठरणार. नक्कीच. त्याचप्रमाणे हे तर आपण बोललो सगळ्यांच्या यशाबद्दल, मात्र लहान मुलांबद्दल मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की मुलांना जर त्यांच्या अभ्यासात प्रगती हवी असेल, 2024 पर्यंत त्यांना पाहिजे तितकी प्रगती मिळालेली नसेल, मात्र 2025 मध्ये त्यांना जर का हवी तशी प्रगती मिळवायची असेल तर काय उपाय? आणि खरंच विद्यार्थ्यांसाठी किंवा मुलांसाठी सुद्धा 2025 हे वर्ष लाभदायी ठरणार आहे का? विद्यार्थ्यांसाठी 100% हा लाभदायी ठरणार आहे. कसं काय की जर खूप काही विद्यार्थी परीक्षेसाठी खूप तयारी ठेवतात आणि त्यांना आतापर्यंत जर यश मिळालेलं नाही आहे तर यावर्षी त्यांना यश मिळणार आहे. आणि जे मी उपाय सांगितले उपाय तुम्ही नक्की करा.
उपाय केल्यानंतर जे काही अडचणी तुम्हाला कॅरियरमध्ये येतात ते अडचणी येणार नाही. आणि दुसरा, जे शिक्षण घेताय, जे आपले लहान मुलं जे शिक्षण घेताय, खूप काही लहान मुलांच्या लक्ष लागत नाही, तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो. लहान मुलांना तांब्याच्या एक भांडं घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि थोडंसं सिंदूर आणि गोळ, आणि हा जल सकाळी सकाळी सूर्यदेवाला घालायचे. हा संस्कार तुमचे लहान मुलांमध्ये आतापासून टाका. 2025 मध्ये नक्की तुम्हाला टाकायचे. त्यांच्या लक्ष 100% लागणार त्यांच्या शिक्षणामध्ये. तर हे जर तुम्ही केला ना उपाय, ते लहान मुलांसाठी खूप चांगला उपाय. आणि जे लोक कॅरियरसाठी तयारी करताय, तुम्हाला जर आतापर्यंत यश नाही भेटला, तुम्ही तयारी ठेवा. आणि दुसरा, घरातून जेव्हा तुम्ही बाहेर निघताय ना, ते बाहेर निघताना तुम्हाला एक तोडगा सांगतो, ते करून जा. तुम्ही गुळची डली तुम्ही खाऊन जा तुम्ही बाहेर. तुम्हाला 100% जे काही तुम्ही परीक्षेसाठी तुम्ही निघाले, तुम्हाला त्याच्यामध्ये यश भेटणार. यश भेटण्याची शक्यता अजून वाढून जाईल. तर तुम्ही हे उपाय करा, तुम्हाला 100% यश भेटतील. तर गुरुजी, 2025 हे वर्ष सगळ्यांसाठी सुख आणि समृद्धीचं जाण्यासाठी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय आशीर्वाद द्या? सगळ्यांना मंत्र आशीर्वाद की तुमचा हा 2025 वर्ष खूप मंगलमय होवे. आणि जे काही कष्ट, ते कष्टातून तुम्ही बाहेर पडो, यासाठी तुम्ही सगळ्यांना तुम्हाला खूप खूप आशीर्वाद, मंत्र आशीर्वाद. ओम स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायरस्तु गोवाजी हसी धनधान्य समृद्धस्तु ऐश्वर्य बलमस्तु रिपोक्षयोस्तु वंशे सदैव भविताम हरे भक्तिरस्तु हरिः ओम. खूप खूप आशीर्वाद, खूप खूप धन्यवाद. नक्कीच. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा TV9 मराठी.